नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि मऊसर राजमा. राजमा बनवताना तो नीट शिजत नाही, कडक राहतो किंवा ग्रेव्हीला हॉटेलसारखी चव येत नाही. अशी तुमची ही तक्रार असेल तर आजची ही पद्धत नक्की करून पहा. अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी झटपट आणि परफेक्ट राजमा कसा बनवायचा त्याची सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया राजमा रेसिपी. तर सर्वात आधी आपल्याला हा राजमा जर सकाळी बनवायचा असेल तर रात्रीच हा राजमा भिजत ठेवा आणि जर रात्री बनवायचा असेल तर सकाळी भिजत ठेवा. तर मी रात्रभर राजमा धुवून भिजत घातला होता आणि आता भिजलेला आहे. आता मी याचं पाणी काढून घेतलेलं आहे. बघू शकता छान भिजलेला आहे आणि हा मोठा राजमा आहे. राजम्याचे पण खूप सारे प्रकार आहेत. पांढरा राजमा असतो, छोटा राजमा आणि हा मोठा. तर मी मोठा घेतलेला आहे. आता इथे थोडेसे खडे मसाले आहेत. एक तेजपत्ता, मोठी इलायची, एक 2-3 मिरे, 2-3 लवंगा आणि एक चक्री फूल. आणि इथे मी 2 टोमॅटो कापून घेतलेत. हे मोठे कापले त्याला मी वाटून घेणार आहे. आणि 2-3 कांदे मी कापून घेतलेले आहेत. ते बारीक घेतलेत त्याला वाटायचं नाही. तर मी 2 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, थोडा लसूण पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आता गॅसवर कुकर ठेवायचा. आता हा राजमा मी कुकरमध्ये बनवणार आहे आणि डायरेक्ट आपल्याला फोडणी देऊनच बनवायचा आहे. तर इथे मी कुकर ठेवलेला आहे. याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं. तेल किती टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार. आता तेल टाकल्यानंतर याच्यात एक तेजपत्ता, ते मी जे खडे मसाले सांगितले ते टाकून घ्यायचे आणि याच्यात तुम्ही ना 2 सुक्या मिरच्या सुद्धा टाकू शकता. ज्या मोठ्या असतात बेडक्या मिरच्या त्या. पण माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी ह्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. ज्या ओल्या असतात ना त्याच लाल झालेल्या आहेत त्याच टाकल्यात. आता इथे कांदा टाकून घेतला आणि हा कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा मस्त फ्राय करायचा, त्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले टाकून घ्यायचे. तर कांदा बघू शकता छान फ्राय झालेला आहे, रंग चेंज झालेला आहे कांद्याचा. त्याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा. मसाला नाही, टोमॅटो. जे टोमॅटो कोथिंबीरचं आपण वाटून घेतलं ना ते याच्यात टाकायचं. परत मिक्स करायचं, छान फ्राय करून घ्यायचं आणि याच्यात आता घरातील मसाले टाकून घ्यायचे. आता तुम्हाला किती तिखट पाहिजे, किती नाही ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले टाकू शकता. आता इथे मी 1 चम्मच धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चम्मच हळद टाकली, अर्धा चम्मच मिरची पावडर आणि 1 चम्मच काळा मसाला. तर मसाले टाकल्यानंतर आपल्याला छान हा मसाला फ्राय करून शिजून घ्यायचा आहे. मी मसाला छान फ्राय करून शिजून घेते. आता याच्यात ना मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं, मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. परतून म्हणजे शिजवूनच घ्यायचा आहे. म्हणजे याचं तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा. तर मी झाकण ठेवलं आणि 2 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता मसाल्याला छान तरी आलेली आहे, म्हणजे वरती तेल सेपरेट झालेलं आहे मसाल्याचं. तर आता मिक्स करायचं, मसाला शिजलेला आहे. आता याच्यात आपल्याला राजमा टाकून घ्यायचा. त्याआधी हा मसाला परत एकदा छान असा मिक्स करून घ्यायचा. तर जे भिजलेला राजमा आहे ते मी अंदाजेच भिजत घातला होता. तुम्हाला किती राजमा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही राजमा घेऊन भिजत घालू शकता. आता मी इथे भिजलेला राजमा टाकते. तर बघू शकता या राजम्याची ग्रेव्ही खूप छान होणार आहे आता. तर इथे मी राजमा टाकून घेते. राजमा टाकलेला आहे. आता मिक्स करायचं आणि आता आपल्याला किती पातळ पाहिजे ना त्यानुसार पाणी टाकायचं. मी इथे 2च ग्लास पाणी टाकणार आहे. तुम्हाला जर जास्त म्हणजे रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही 3 ग्लास पाणी टाका. मी थोडा घट्टच करणार आहे कारण चपातीसोबत खायचं आहे. जर भातासोबत खायचं असेल तर थोडं जास्त पाणी टाका. मी इथं 2 ग्लास पाणी टाकलं, तुम्ही 3 ग्लास टाका. तर इथं पाणी टाकायचं, मिक्स करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर परत मिक्स करायचं आणि तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तुम्ही कसुरी मेथी पण याच्यात थोडीशी टाकू शकता. पण ते कधी टाकायची मी सांगते पुढे. तर मी झाकण लावलेलं आहे आणि चांगल्या 8 ते 10 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कारण हा मोठा राजमा असल्यामुळे ना लवकर शिजत नाही. त्यामुळं 8 ते 10 शिट्ट्या मी काढून घेतल्या. थोडंसं कुकर थंड केलं, झाकण काढलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे राजमा झालेला आहे. किती सोपी पद्धत आहे राजमा बनवायची. तर या प्रकारे जर बनवला ना तर खूप टेस्टी पण होतो आणि वेळ पण जास्त लागत नाही. तर आता मी
पहिलेच बोलले की मी थोडा घट्टच बनवणार आहे, त्यामुळे मी घट्ट बनवला आहे, म्हणजे पाणी कमी टाकलेलं आहे. तुम्हाला जर थोडंसं अजून पातळ पाहिजे असेल तर पाणी थोडंसं वाढवून टाकू शकता. तर इथे आता झाकण काढल्यानंतर आता थोडीशी कसुरी मेथी आपण टाकू शकतो. तर कसुरी मेथी थोडी टाकायची वरतून. तर तर बघायचं आहे राजमा शिजलेला आहे की नाही. राजमा जर नसेल शिजला अजून तर झाकण लावून थोडं पाणी टाकून अजून 1-2 शिट्ट्या काढू शकता. आता इथे तुम्हाला जर कसुरी मेथी टाकायची असेल तर थोडीशी कसुरी मेथी घ्यायची, हातावर थोडी कुस्करायची आणि वरतून टाकून घ्यायची. तर हा एकदम सोप्या पद्धतीने राजमा रेडी झालेला आहे. तुम्ही याला भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा मग भाकरीसोबत खाऊ शकता. पण जास्त करून याला भातासोबतच म्हणजे भातासोबतच जास्त चांगला लागतो. तर इथे मी एका प्लेटमध्ये राजमा घेतलेला आहे. ही अगदी सोप्या पद्धतीने राजमा रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी